परभणी महानगरपालिका महापौरपदी उबाटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख। परभणी महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी पार पडली। यात परभणी महापौरपदी सय्यद इक्बाल सय्यद खाजा तर उपमहापौर म्हणून काँग्रेसचे गणेश देशमुख विजयी झाले। या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी कामकाज पार पाडले। यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, सहआयुक्त महेश गायकवाड, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, नगरसचिव विकासरत्न पारखे आदींची तसेच अधिकारी कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती। पीठासीन अधिकारी यांनी महापौर पदासाठी 14 व उपमहापौर पदासाठी 7 अर्जाची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचे जाहीर केले। पहिल्यांदा महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। महापौर पदासाठी अर्जदार केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला। या कालावधीत 14 पैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। त्यामुळे उर्वरित भाजपाचे तिरुमला मोकिंद खिल्लारे व शिवसेना उभाटा गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यात महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। यात भाजपाच्या 12, राष्ट्रवादीचे 10, जनसुरक्षा 3 व यशवंत सेना पक्षाचे 1 सदस्य असे एकूण 26 सदस्यांचे मतदान पडले। तर शिवसेना उभाटा गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना शिवसेना उभाटा गटाचे 25, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 असे एकूण 39 सदस्यांचे मतदान पडले। शिवसेना उभाटा गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना महापौर पदासाठी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले। या पद्धतीने उपमहापौर पदासाठी प्रक्रिया पार पडली। काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख व राष्ट्रवादी पक्षाचे नाझिमा बेगम शेख रहीम यांच्यात उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख यांना शिवसेना उभाटा गटाचे 25, काँग्रेसचे 12 व अपक्ष 1 असे एकूण 38 सदस्याचे मतदान पडले। राष्ट्रवादी पक्षाच्या नाझिमा बेगम शेख रहीम यांना भाजपाच्या 12, राष्ट्रवादीचे 11, जनसुरक्षा 3 व यशवंत सेना पक्षाचे 1 सदस्य असे एकूण 27 सदस्यांचे मतदान पडले। पीठासीन अधिकारी यांनी मतदान केलेल्या उमेदवारांची नावे उपस्थितांना वाचून दाखविली। निवडणूक प्रक्रियेच्या अंती काँग्रेस गणेश देशमुख यांना उपमहापौर पदासाठी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी घोषित केले।